नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मंत्री धनंजय मुंडेंबाबत एक महत्त्वाची बातमी. मुंडेंचा पाय आणखी खोलात गेलाय, कारण कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंना कोर्टानं दोषी ठरवलंय. धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केली होती. कोर्टानं धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000ची पोटगी देण्याचे आदेश दिलेत. तर मुलगी शिवानीला 75,000 रुपये दरमहा पोटगी द्यावी लागणार आहे. धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाकडून मान्य. करुणा मुंडे पत्नी असल्याचाही कौटुंबिक कोर्टाचा निर्वाळा. करुणा मुंडेंना दरमहा 1,25,000ची पोटगी द्या, असा कोर्टाचा आदेश आहे. मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा 75,000 पोटगी देण्याचे आदेश आहेत. करुणा मुंडे यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली आहे, ती पाहूया. त्याच्याबद्दल निकाल दिला है का समझा? हाँ, न्यायालय ने निकाल दिया है. मैं न्यायाधीश का, न्यायालय का आणि जे माझे ॲडव्होकेट होते त्यांचा मी हृदयापासून आभार मानते. याचिकेत तुम्ही काय नक्की मांडलं होतं? याचिकामध्ये 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी केली होती, जे आमचा खर्च आहे दर महिन्याचा. आणि माझा मुलगा जे आहे व बेरोजगार आहे, मी बेरोजगार आहे, त्याच्यासाठी 15 लाख रुपये दर महिन्याचा जे आमचा खर्च आहे ते मागितला होता. 2 लाख रुपये मंजूर केलेला आहे कोर्टाने आणि बायको म्हणून मंजूर केलेला आहे. त्याच्यासाठी मी आभार मानते. आणि मी याच्यासाठी कोर्टाची ऑर्डर घेऊन, मी संतुष्ट नाही आहे, कोर्टाची ऑर्डर घेऊन मी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे. मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीवर तुमची लढत होती, नक्की काय सांगाल? मंत्री कशाचा मंत्री? बायकोसाठी एक नवरा असते, मंत्री नाही असते. सीएम जरी झाला तो पण मी लढणार आहे. करुणा मुंडेंच्या आरोपांकडे वळूया. फडणवीस अजित पवारांवर देखील करुणा मुंडेंनी आरोप केले. धनंजय मुंडेंना अजित पवार आणि फडणवीसांचा वरद हस्त असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री का तो पूरा सपोर्ट है उनको, वो तो मैंने देखा है. अपोजिशन लीडर थे तब से ही उनको मुख्यमंत्री का पूरा सपोर्ट है, पूरा. और अजित दादा का तो है ही. इकडे करुणा मुंडेंनी आरोप केलेले धनंजय मुंडेंवर, दुसरीकडे मात्र धनंजय मुंडेंसाठी त्यांचा मुलगा शिशिव मुंडे मैदानात आलेला आहे. माझे वडील सर्वोत्तम नसले तरी हानिकारक नाहीत, असं महत्त्वाचं विधान त्यांनी केलंय. धनंजय आणि करुणा मुंडेंचा मुलगा वडिलांच्या समर्थनार्थ आता पुढे आलेला आहे. वडील आईसोबत कठोर, आमच्यासोबत नाहीत, असं देखील शिशिवनी म्हटलेलं आहे. आईचा छळाचा दावा करते, तसाच तिनं आमचाही केला, असं देखील शिशिवनी म्हटलेलं आहे. शिशिव मुंडेची आता ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. धनंजय मुंडेंसाठी त्यांचा मुलगा शिशिव मुंडे आता मैदानात उतरला आहे. माझे वडील सर्वोत्तम नसले तरी हानिकारक नाहीत, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याबाबतची त्यांनी पोस्ट केलेली आहे. वडील आईसोबत कठोर, मात्र आमच्यासोबत नाहीत, असं देखील तो म्हणतो. आणि शिशिव मुंडेची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल झाली. एकीकडे कोर्टाच्या निर्णयामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत, दुसरीकडे धनंजय मुंडेसाठी मुलगा शिशिव मात्र आता पुढे आलेला आहे. त्यांनी महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे. वडील आईसोबत कठोर असतील, मात्र आमच्यासोबत नाहीत, असं शिशिव म्हणतो. आता पुढच्या बातमीकडे. एखादा मंत्री घरगुती हिंसाचार करत असेल तर धनंजय मुंडेंचा तातडीनं राजीनामा घ्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली. मुंडेंनी निवडणूक आयोगाला देखील खोटी माहिती दिली आणि आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचं दमानी यांनी म्हटलेलं आहे. देशमुख या प्रकरणात किती मोठ्या प्रमाणावर दहशत झाली होती आणि धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळच्या माणसांनी, म्हणजे त्यांचा भाऊ म्हटलं तरी चालेल, आणि त्यांच्या सहकार्यामुळे जर हे होत असेल तर ते चुकीचं होतं, हे आम्ही दाखवून दिलं. ECIला मी जे ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी लिहिणार होते त्याच्यात आता ही पण माहिती देणार आहे की कोर्टाने यांना डोमेस्टिक व्हायलन्स केलं असं म्हटलंय. या व्यतिरिक्त या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत, हे देखील आता सिद्ध झालंय. याचा अर्थ यांनी ही माहिती ॲफिडेव्हिटमध्ये दिलेली नाही आहे, म्हणून यांची आमदारकी देखील रद्द व्हावी अशी देखील मी मागणी करणार आहे. दमानीने एकीकडे मागणी केलेली आहे आमदारकी रद्द करावी, दुसरीकडे आता धनंजय मुंडेंनी कोर्टाच्या या निकालावर काय स्पष्टीकरण दिले आपण पाहूया. कोर्टाच्या निर्णयावर मुंडेंनी बचाव केलेला आहे. कोर्टाचा निर्णय फक्त आर्थिक स्वरूपाचा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवर मी दोषी नाही, असं प्रसिद्धीपत्रक मुंडेंनी जारी केलंय. ह्या केसमध्ये त्यांनी काय क्लेम केलं आहे की मला वाईफ म्हणून स्वीकारावं
असं त्यांनी विचारलेलं आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की मला प्रोटेक्शन द्यावा, पोलीसची प्रोटेक्शन द्यावी मला, कारण मी पॉलिटिशियन आहे हे वगैरे वगैरे. मग त्यांनी सांगितले की मला काय 25 कोटी रुपये पाहिजे. मग त्यांनी म्हटलं मला महिन्या 5 लाख ते 25 लाख रुपये पाहिजे. हे सगळं त्यांनी एका पिटिशनमध्ये फाईल केलेलं आहे. पुढच्या बातम्या लातूरमधून. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस असा सवाल करून एकाला मारहाण झालेली. असं पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू असं धमकावत आरोपी कृष्णा आंधळ्याच्या मित्रानं धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघंही फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी आता धारूर पोलिसांचं एक पथक मागावर आहे. या दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन आरोपी तिथून पळून गेले. मोठ्याने पोरं आरडल्यामुळे आम्ही बघायला गेलो. त्यांनी कारण त्यांचं एकच होतं की जे वाल्मिक कराडचे व्हिडिओ आहेत काही आणि जे काही त्यांचे काही टेटस आहेत ते टेटस का बघतात तुम्ही आणि तुम्ही मराठी साले मारलेले आहेत असं तसं म्हणून त्यांनी मारहाण केलेली आहे. आणि त्यांची दहशत एवढी आहे की आज पण काल पोलीस स्टेशनला पण त्यांची तक्रार त्यांनी घेतलेली नव्हती रात्री उशिरापर्यंत. पुन्हा मीडियांनी हे केल्याच्या नंतर त्यांनी तक्रार घेतली गेलेली. आता मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याकडे वळूया. अजित पवार नसते तर आमचे 100 आमदार आले असते असं राजकीय विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महायुतीत अजित पवारांची एंट्री मागून झाल्याचं गुलाबराव पाटील म्हणालेत. वरच्या ॲडजस्टमेंटमुळे दादांची एंट्री झाल्याचंही गुलाबराव पाटील यांनी नमूद केलेलं आहे. आता गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर काय पडसाद उमटतात ते बघणं महत्त्वाचं आहे. 80 जागा लढलो. 80 फक्त 80. अजित दादा नसते तो हमारे भी 100 एमएलए रहते थे. हे मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला. शेवटी वरची ऍडजस्टमेंट आहे. आता पुढच्या बातमीकडे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील बातमी आहे. या योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असताना आता सरकारनं या योजनेच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी करण्याचा घाट घातलाय. सरकारकडून लाडकीच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी हा खर्च केला जाणार आहे. लाडकीमुळे इतर योजनांना कात्री लावली जाते. तसंच अपात्र लाडक्या बहिणींनाही आता योजनेतून बाद करण्यात येते. असं असताना साऱ्या राज्याच्या जनतेला माहीत असलेल्या योजनेवर पुन्हा प्रसिद्धी कशासाठी असा सवाल विचारला जातोय. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याचा आरोप केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आणखीन एक योजना बंद होणार असल्याची माहिती आहे. आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्याचा सरकारी आदेश रद्द करण्यात आला आहे. विधिमंडळ सदस्य तसंच इतरांनाही बॅग वाटप करण्यात येणार होती. 886 हार्ड टॉप 4 चाकी लगेज ट्रॉली बॅगा खरेदी करण्यात येणार होत्या. महायुती सरकारनं या निर्णयासाठी 82 लाखांचा अंदाजित खर्च ठरवला होता. मात्र हा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे. बघा सरकारनं काय निर्णय घेतलेला आहे. राज्यात सध्या कुठल्या योजना सुरू आहेत आपण ते पाहूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तब्बल खर्च आहे 46,000 कोटी रुपये वार्षिक. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 14,761 कोटी. मुलींना मोफत उच्च शिक्षण 1,800 कोटी. या सगळ्या लोकप्रिय योजना आहेत. मात्र सरकारच्या तिजोरीत पैसाच नाही. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना तब्बल 5,500 कोटी रुपयांची योजना आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 1,300 कोटी. लेक लाडकी योजना 1,000 कोटी. मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजना 400 कोटी. मुख्यमंत्री वयोश्री योजना 480 कोटी. गाव तिथे गोदाम योजना 341 कोटी. आता माझ्या आमदार बच्चू कडूंच्या वक्तव्याकडे वळूया. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पडताळणीवरून बच्चू कडूंनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठी होती असं कडू म्हणालेत. मतं घेऊन पैसे बंद करणं ही फसवणूक आहे असं देखील कडूंनी म्हटलंय. तुम्ही निकष न पाळता जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे. मग पैसे द्याच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं? आता लाखो आमच्या बहिणींना
त्याच्यातून बाहेर काढेल, मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार आहे. व्यवस्थित चिटिंग आहे, व्यवस्थित फसवणूक आहे. आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. आणि याच योजनेवरचा एक रिपोर्ट पाहूया. युती सरकारची महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. सुरुवातीला या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींना लाभ घेता आला. मात्र सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढल्यानं शासनानं या योजनेच्या निकषांमध्ये अनेक बदल केले. त्यानुसार पुण्यात 75,000 लाडक्या बोगस असल्याचं निष्पन्न झालंय. पाहूया एक खास रिपोर्ट. एकट्या पुण्यात 75,000 बोगस लाडक्या. कारवाल्या लाडकींचं नाव बाद होणार. राज्यात लाखो लाडकींचा हप्ता बंद होणार. राज्यातल्या लाखो लाडक्या बहिणींचा हप्ता आता बंद होणार आहे. कारण 4 चाकी गाडी असलेल्या लाडकींची यादीच परिवहन खात्यानं जिल्हा परिषदांना सुपूर्द केली आहे आणि अंगणवाडी सेविकांनी या लाडकींची पडताळणी सुरू केली आहे. एकट्या पुण्यात बोगस लाडकींचा आकडा 75,000वर गेलाय आणि अजून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात लाडकींची आकडेवारी काय आहे पाहूया. एकूण अर्ज 21,11,991. त्यापैकी लाभार्थी लाडक्या आहेत 20,89,946. कारवाल्या लाडक्या आहेत 75,100. जिल्हा परिषदेकडे पडताळणीसाठी कारवाल्या बहिणींची यादी देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत. जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते. तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत. ही एक योजनेची पूर्वीचीच अट आहे. ज्या घरात 4 व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही. ही पूर्वीचीच अट आहे. ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत. महिला आणि बालकल्याण विभागानं निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी कसून तपासणी सुरू केली आहे. योजनेचे खरे लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि तिजोरीवरचा भार हलका व्हावा यासाठी ही पडताळणी सुरू आहे. एकट्या पुण्यात 75,000 बोगस लाडक्या सापडल्या असतील तर राज्यात हा आकडा लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारवाल्या लाडकींचा हप्ता तर बंद होणारच, मात्र इतरही नियमबाह्य लाडकींची आता खैर नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. लाडकी बहीण योजनेनंतर आता शिवभोजन थाळीबाबतची एक महत्त्वाची बातमी आहे. कारण राज्य सरकार आता शिवभोजन थाळी बंद करण्याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मग सरकारच्या काळात शिवभोजन थाळी लोकप्रिय ठरली होती. या योजनेमध्ये फक्त 10 रुपयांमध्ये गोरगरिबांना जेवण मिळतं. मात्र ही योजना बंद करण्याचा विचार आता राज्य सरकारच्या पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेचा आढावा घेण्याची सूचना दिल्याचं सूत्रांकडून कळते. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची चिन्ह आहेत. कल्पना नाही मला, कारण ते अन्न आणि नागरी पुरवठा विभागाशी संबंधित प्रश्न आहे. परंतु शिवभोजन थाळी बंद करण्याचे वगैरे अशी कुठलीही चर्चा सध्या तरी नाही. परंतु मी त्या विभागाकडनं माहिती घेऊन आपल्याला सांगतो. आता पुढच्या बातमीकडे. प्रत्येक जिल्ह्यात भाजपच्या संपर्क मंत्र्यांची नियुक्ती करून मुख्यमंत्र्यांनी शिंदे आणि अजित पवारांना झटका दिलाय. तर एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर नियुक्ती करून आणखीन एक दणका दिलाय. एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर संजय सेठींची नियुक्ती करण्यात आली आहे. या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे भरत गोगावले, प्रताप सरनाईकांना झटका बसलाय. संजय सेठी परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव आहेत. ठीक आहे, ही तात्पुरती व्यवस्था आहे ना. अप्पर मुख्य सचिव काही कायमचे असणार नाहीत. मी क्लिअर तुम्हाला सांगितलं. आमच्या पक्षाच्या कोट्यामधलं ते महामंडळ आहे. आमच्या पक्षाचे आमदार त्या महामंडळाचे अध्यक्ष होते. ते मंत्री झाल्यामुळं ती जागा रिक्त झाली. नवीन जागा भरेपर्यंतची तात्पुरती व्यवस्था आहे. पण शिवसेना म्हणून आमची आग्रही भूमिका आहे, जे आमच्या कोट्यातलं महामंडळ आहे ते आम्हालाच मिळालं पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुंडांना दम भरलाय. कुणी खंडणी मागितली, कोयता घेऊन दहशत माजवली तर मकोका लावा असा आदेशच आता पोलिसांना दिलेला आहे. बिबवेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा. काय म्हणजे का होतंय असं? कोयता गँग. अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली? अहो त्यांचा बंदोबस्त करा ना, मकोका लावा. काय करायचं ते करा. एक आरोपी पकडला. अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा. त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे. कोण मोठ्या बापाचा नाही, कोण छोट्या बापाचा नाही. इंडस्ट्रीकडनं तक्रार येते
की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्याकडनं वसुली केली जाते आहे, हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही. आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय, कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, आमचे असतील, दादांचे असतील, शिंदे साहेबांचे असतील, पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही. काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये. आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तरी बदल होणार का आणि उद्योग जगत मोकळा श्वास घेणार का ते पाहावं लागेल. पुढची बातमी आता नाशिकमधून. नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली. 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेलं आहे. अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या 8 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या 8 बांगलादेशी तरुणांना नाशिक शहरातील विविध भागातून ताब्यात घेतलेलं आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी कारवाई सुरू आहे. नाशिकमध्ये देखील 8 बांगलादेशी घुसखोरांना अटक झाली. क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करत आहेत. तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत. 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत. त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत, ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत. आता शिर्डीतून मोठी बातमी आहे, कारण साई भक्तांना आता दर्शन रांगेतच मोफत प्रसादाचं कुपन दिलं जाणार आहे. साई मंदिरातील रांग आणि भक्त निवासातच हे कुपन मिळेल. आजपासून त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. शिर्डीतल्या मोफत भोजनामुळे भिक्षेकरी तसंच गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता साईंचं दर्शन घ्याल तर मोफत जेवण मिळणार आहे. इतरत्र कुठेही हे कुपन दिलं जाणार नाही. ओम साईराम. मी चेंबूरवरनं आलेली आहे. मी दरवर्षी इकडे येते. फारच छान वाटतं शिर्डीमध्ये येऊन. खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात आपल्याला. मी इकडे आले, आता दर्शन झाल्या इकडे कुपन दिलं आम्हाला आणि मग मी अचानक सरप्राईज झाली की हे कुपन कसलं आहे. तेव्हा विचारण्यात आल्यावर मला कळालं की हे डायरेक्ट प्रसादाचं तिकीट आहे. तुम्हाला तिथे जाऊन डायरेक्ट प्रसाद तुम्ही खाऊ शकता साईबाबांचा. पण हा निर्णय मला फारच छान वाटला की इकडेच दर्शन झाल्या आपल्याला हे कुपन दिलं जातं. काही लोक जे आहेत दारू पिऊन येतात, धूम्रपान करतात, त्यामुळे त्या ठिकाणी प्रसाद घेणाऱ्या भाविकांना त्रास होतो. अशा काही तक्रारी संस्थांकडे प्राप्त झालेल्या होत्या. त्यामुळे साई भक्तांच्या सोयीसाठी जो आहे तो आजपासून जे आहे बाबांचं दर्शन घेतल्यानंतर दर्शन लाईनमध्ये जे आहेत ज्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप होतो त्या ठिकाणीच प्रसादाचं जे कुपन जे आहे त्याचं वाटप जे आहे सुरू केलेलं आहे. शिर्डीतल्या बातमीनंतर आता आपण राज्यभरातल्या कृषी जगतातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया ॲग्रोवन टॉप 10 मधून. यंदा हंगामाच्या सुरुवातीला काजू बिला किलोला 160 रुपये दर मिळाला. हा दर शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. पुढील काही दिवसात या दरामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त होते. अपेक्षित उत्पादन नसल्यामुळे दर वाढत राहतील अशी देखील शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि अचलपूर तालुका संत्र्याच्या नुकसान भरपाईतून वगळलेला आहे. सततच्या पावसामुळे संत्र्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सरकारने 14 तालुक्यापैकी 10 तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता 134 कोटींची भरघोस मदत जाहीर केली. दरम्यान 2 तालुके नुकसानीतून वगळल्यानं शेतकरी नाराज आहेत. वाशी मार्केटमध्ये कोकणातून हापूसच्या 100 पेट्या दाखल झाल्या आहेत. गेल्या 3 दिवसात 325 पेट्या आल्यात. त्यातील 95% देवगडमधील तर 5% रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. सध्या आंबा पेटीला 7 ते 12 हजार रुपये दर आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात आमोदा खरीपातील तूर काढण्याची शेतकऱ्यांमध्ये धावपळ सुरू आहे. सद्यस्थितीत 6,500 ते 7,000 पर्यंतचा तुरीला भाव मिळतो.
यवतमाळ जिल्ह्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गहू हरभरा या पिकांची लागवड केली आहे. त्यांना सिंचनाची गरज भासते, मात्र शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत नसल्यानं रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. ॲग्रोन टॉप 10 नंतर आता आपण साम टीव्हीचा ब्लॅक अँड व्हाईट हा विशेष कार्यक्रम तुम्ही पाहणार आहात. नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप झाला आणि मग कोणता आमदार कोणाच्या वाटेला यावर अनेक दिवस खल चाला. त्यामध्ये एक नाव अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण ते आमदारांचेही नेते, विधिमंडळाचे प्रमुख अशा स्वरूपामध्ये त्यांच्याकडे जबाबदारी होती. ते न्यायाधीशाच्या भूमिकेत होते. मग जो न्यायाधीश आहे तोच कोणाच्या बाजूने, हा खूप मोठा प्रश्न तयार होत होता. आणि अखेरीस त्यांनी अजितदादांची साथ निवडली नरहरी झिरवळ. इतकंच नाही, एवढं करून पण त्यांच्या वाटेला मतदारसंघात तिकीट मिळेल की नाही अशी परिस्थिती तयार झाली. तर तिथेही त्यांनी अपक्षपणे उभं राहून आपली बाजी मारलीच. त्या आता मंत्रिमंडळात आहेत. राष्ट्रवादीचे अनेक प्रश्न आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप पण होत आहेत आणि ते उत्तम वक्ते आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत राष्ट्रवादीची पुढची दिशा, न्यायाधीश म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका आणि त्यांची स्वतःची राजकीय कारकीर्द. नरहरी झिरवळ साहेब, खूप खूप स्वागत. नमस्ते. नमस्ते. आम्ही तुम्हाला सातत्यानं विधिमंडळामध्ये भाषण करताना बघितलं आहे. तुम्ही उपाध्यक्ष होण्याच्या अगोदरही उत्तम असा वक्ता आदिवासी मंत्र्यांपैकी, नेत्यांपैकी कोणी तर तुमच्याकडे बघितलं जातं. अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे जी न्यायाधीश म्हणून भूमिका आली होती, त्या भूमिकेमध्ये तुम्ही कुठे डळमळला आणि त्यामुळे योग्य निर्णय देता नाही आला असा जो आरोप होतो, किंवा तुम्ही योग्य भूमिका नाही घेतल्या, हा जो तुमच्यावर आरोप होतो त्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, तसं मी निर्णय देताना निपक्षपातीपणे द्यायचा म्हणून निर्णय द्यायला विलंब झाला. बरं. बाकी निर्णय देण्याला मी कुठं कोणाच्या दबावाखाली आलो किंवा काय असं अजिबात नव्हतं. कारण त्या खुर्चीचं जे महत्त्व आहे किंवा तिचं जे काम आहे का निपक्षपातीपणे कुठल्याच प्रकारचा आकस किंवा हा माझा तो परका असं म्हणून न्याय देता येत नाही, अशी आपण एक गीतेची शपथ घेतलेली असते. आणि त्या पद्धतीनं मी निर्णयाला विलंब झाला. नंतर पुढं कोर्टात जाऊन त्याच्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड झाली, एवढंच झालं. बाकी मी कुठेही कोणावर तसं. आता तुमच्या पक्षाचा विषयी कोर्टात अडकलेला आहे आणि तुम्हाला खाली ती तळतीप लिहावी लागते की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तर याची काय अडचण होते? त्रास होतो काही? त्याचा त्रास वगैरे काही नाही, कारण आता एकदा कोर्टानंच दिलेली किंवा आयोगानंच दिलेला जो निर्णय आहे त्याच्यात बदल होण्याचं काही काम येत नाही. कारण आयोगसुद्धा कोर्टाप्रमाणेच योग्य न्याय देत असतं. आजपर्यंत असं घडलं आहे का जे आयोगानं निर्णय दिला आहे त्याच्यात कोर्टानं वेगळा निर्णय दिला आहे असं कधी घडलेलं नाही. म्हणून तसं काही वाटायचा प्रश्न. आयोगात हस्तक्षेप न्यायनिवाडा करताना न्यायालय करत नाही अशा स्वरूपाचा एक इतिहास आहे आणि त्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स आहे ते आमच्याच बाजूने येतं म्हणून निकाल. पण मधल्या काळामध्ये तुम्ही एवढं सगळं अजित पवारांच्या बाजूने उभं राहिला, सगळं उभं राहिलात, तरी तुम्हाला उमेदवारी देताना खूप अडचण आली तिथे? नाही, अडचण म्हणून तशी तर फार नाही आली, पण शेवटी कसंही कोणी असेल तरी एक काही ठराविक प्रमुख नेते सोडता प्रत्येकाला वाटतं का एक टर्म झाली, दुसऱ्या टर्मला थोडंसं अडचणीचं वाटतं, तिसरीला परत थोडी अडचण जास्त वाढते, चौथीला तर एकदमच वाढते. आणि माझी टर्म होती आत्ताची चौथी. त्यामुळे मी जर काही केलं असेल तर मला आत्मविश्वास होता, नेत्यांनाही माहीत होतं का बाबा याला दिलं पाहिजे. पण ह्या फुटीच्या प्रकारात काही मतदारसंघात उलटपालट होतं आहे की काय असं म्हणून वाटत असेल कोणाला, पण मला बाकी खात्री होती का मला उमेदवारी देणार म्हणजे देणार. त्याला तुम्ही निवडूनही आलात, तुम्ही मंत्री झालात, पण तुम्हाला जसं हवं तसं मंत्रिपद नाही मिळालं. आदिवासी म्हणून तुमच्यावर थोडंसं सापज्ञपणाची वागणूक दिली तुम्हाला, असं जो तुमची खंत आहे ती काय बोलून दाखवलीत का तुम्ही? नाही, खंत नव्हती ती. मी जेव्हा पालकमंत्री म्हणून माझी निवड हिंगोलीला झाली
तेव्हा हिंगोलीला जातानाच काही आमदार जी मंडळी आहे, महायुतीचेच 3 आमदार आहेत, त्यांनी तिघांनी सांगितलं की बाबा आता आम्हाला काहीतरी न्याय मिळेल, कारण आमचा तालुका हा औद्योगिक क्षेत्रात मागं आहे, पाण्यात सिंचनासाठी मागं आहे, कुठल्याही गोष्टीला असा भरभक्कम विकास झालेला नाही. आणि तुमच्यासारखा दादांचा विश्वास असणारा किंवा फडणवीस साहेबांचा, शिंदे साहेबांचा विश्वास असणारा माणूस आम्हाला जेव्हा पालकमंत्री मिळाला आहे, आणि तुम्हालाही तळागाळातली सगळीच बारकावे असल्यामुळं आम्हाला भरीव निधी मिळून आणि वेगळं काहीतरी करता येईल, MIDC आणता येतील किंवा विजेचे प्रश्न असतील ते सोडवता येतील किंवा छोटे बंधारे घालून, तिकडं मोठ्या बंधाऱ्यांना अडचणी आहेत पण छोटे सिमेंट बंधारे मोठ्या प्रमाणात करता येतील. आज तिथली परिस्थिती अशी आहे का बऱ्याच ठिकाणी साधी गोष्ट आहे का स्मशानभूम्यासुद्धा नाही आहेत. त्यांनी ती खंत व्यक्त केली. अगदी. पण झिरवळ साहेब, मंत्रिपद पण जर बघितलं तर म्हणजे तुम्ही आदिवासी नेते होतात, त्या भागातून येतात, आदिवासी मंत्रिपद मिळू शकलं असतं तुम्हाला अन्न आणि औषध प्रशासन असा विषय दिला जो तुमचा विषयाशी निगडीतच नाही आहे. मग तिच्यावर तुम्ही खंत व्यक्त करतच होता ना की अरे हे कोणतं डिपार्टमेंट दिलं म्हणून. नाही, मला सुरुवातीला असं वाटत होतं का हे डिपार्टमेंट औषध आणि अन्न प्रशासन आणि विशेष सहाय्य अशी जी तिन्ही आहेत, तर तिन्ही मला वाटतं का एकदम सर्वसामान्याच्या गरजेची किंवा मनुष्य प्राणी म्हणून म्हटला तर तो मोठा असेल, पैशावाला असेल, गरीब असेल, सगळ्यांना गरज आहे ती अन्नाची आणि औषधाची. तर अन्न हे अन्न नागरी पुरवठाचा विषय येतो, पण अन्न चांगल्या प्रतीचं असावं त्याच्यावर कंट्रोलिंग हे त्या डिपार्टमेंटमध्ये आहे. तसंच आजचं मेडिसिन औषध जर म्हटलं तर बाळ पोटात असताना त्या दिवसापासून त्याला गरज आहे, तर अगदी शेवटचं अगदी शुगर डायबेटीसपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत चमच्याने दुधाच्या अगोदरसुद्धा औषधच पाजलं जातं. असं महत्त्वाचं डिपार्टमेंट ते आहे. मला समाधान वाटलं का माझ्याकडून खूप चांगलं काम होईल असं माझं मत आहे. अगदी. चला मान्य करूयात आपण, तुमच्याकडून चांगलं काम होईल. दुधातली भेसळ हा अत्यंत जिक्रीचा प्रश्न आहे. मग तो कोणी तपासावा? मग तो दूध मंत्रालय जे आहे, दुग्ध मंत्रालय, त्याच्याकडे टाकायचा किंवा अन्न प्रशासनाने तपासायचा. 70% दूध हे जे विकलं जातं ते भेसळयुक्त आहे अशा स्वरूपाचा अहवाल आहे. काय होऊ शकतं यावर? आहे ना, मी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 15 दिवसांनी आढावा बैठक घेतली आणि पहिलं मी सांगितलं का बाबा हे मागं काय चालत आलं आहे, किती काम कशा पद्धतीने चालत आलं आहे. फक्त एकच मी जनतेकडून जे ऐकतो नेहमी का आज अशिक्षित माणूस जरी असेल तरी प्रत्येक माणूस म्हणतो का पूर्वी फॅट माणूस असेल तर त्याला अटॅक यायचा, असा एक समज होता. आज कोणी असेल, कोणालाही अटॅक येतो, कोणालाही ब्रेन ट्यूमर होतो, कोणालाही नको तो आजार होतो. तर सरळ सरळ लोक म्हणतात आजार होतील नाही तर काय होईल, सगळं भेसळ झालं आहे. याचा अर्थ तो अशिक्षित आहे तरी त्याला वाटतं का भेसळ आहे. ही जी काही चर्चा आहे तर ती पहिली दुधात सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण दूध हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एखाद्याला दुधाचा चहा चालत नाही, दूध चालत नाही, दही चालत नाही, तूप चालत नाही, पण दुग्धजन्य पदार्थ दिवसभरात माणूस कुठं ना कुठं पण तो सेवन करतोच आणि त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात होतो. आणि तेव्हा मी त्याच दिवशी आदेश केले होते का 1 टाईम कोणालाच न सांगता उद्याच आपल्याला काही शॅम्पल घेऊन टेस्ट करायची. तर सकाळी 8 वाजेपासनं साधारण 12 वाजेपर्यंत एक 1068 शॅम्पल घेतले आणि ते तपासले तर जवळपास 133 शॅम्पल हे बाधित निघाले. बरं. 133 आणि त्याच्यात सोडियम क्लोराईडच जास्तीचं मिळतं. तर मग सोडियम म्हटलं तर मीठ, मग मीठ तर दुधात मीठ टाकलं तर दूध खराब होतं किंवा फुटतं. पण हे त्याच्यात सोडियम क्लोराईड टाकलं जातं. तर त्याचं जेव्हा मी तज्ज्ञांकडून विचारलं का बाबा हे का, तर त्याचंच दुसऱ्या बाजूने कुठलं केमिकल वापरून आणि खराब झालेलं दूधसुद्धा एकदम चांगलं दूध तयार होतं. म्हणूनसाठी आता जे काही शॅम्पल घेतलेत त्याची नावं आहेत आमच्याकडं,
तर त्याची पुन्हा बारकाईने चौकशी करून आणि त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे. अत्यंत महत्त्वाचा निर्णय असेल, पण हे सगळे डेअरीवाले कोण आहेत? तुमचेच राजकारणी आहेत की सगळे? नाही, डेअरीवरच झालं आहे असंही नाही. आपण शॅम्पल घेताना अगदी डेअरी, टँकर, पाऊच, सुटं अशा सगळ्या प्रकारचे घेतलेत. त्याच्यामुळं त्याच्यात आता कोण कोण आलं आहे त्याची माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन. काही हरकत नाही, म्हणजे शुभेच्छा आहे. काम झालं तर खूप मोठं काम असेल तुमच्या हातून. चला पक्षाकडे वळू थोडंसं. तुम्ही ज्या पक्षाबरोबर आहात आता, त्या पक्षाच्या दर आठवड्याला बैठका होत आहेत. तुमच्या जिल्ह्यातले एक नेते येतच नाही त्या बैठकीला, छगन भुजबळ. ते काय नाराज आहेत? तुम्ही दूर करणार की त्यांची नाराजी? तुम्ही जिल्ह्यातले आहात तुम्ही. नाही, भुजबळ साहेब तसं मागच्या आत्ताच्या एका मंगळवारी आले नाही, त्याच्या पाठीमागच्या मंगळवारी आले नव्हते. बाकी इतर वेळेला आले होते. ते शिर्डीला जेव्हा आमचं हे झालं, मेळावा झाला, तेव्हा भुजबळ साहेब आले होते. येऊन लगेच गेले. नाराज होऊन गेले ते लगेच? नाराज होऊन नव्हते गेले. थोडी तब्येतही आणि इथं त्यांनी जो काही एक 10-12 वर्षापासून काय त्याला म्हणतात, हे रनिंग वगैरे घेतात, म्हणजे त्या स्पर्धा, त्याचं नियोजन हे 10-12 वर्षापासून ते करतात. आणि म्हणून मग तिथं दादांना सांगून दादांनी क्रीडामंत्री म्हणून भरणे मामांनाही त्यांच्याबरोबर पाठवलं आणि ते इथे येऊन तो कार्यक्रम केला त्यांनी. पण मग ते भाजपात जाणार आहे, तिची चर्चा जाणार आहे का ते भाजपात जाणार नाही. साहेब खूप मोठ्या विचाराचे आहेत, खूप मोठ्या मनाचे सुद्धा आहेत. ते असं करणार नाही, कारण नाशिक जिल्हा किंवा महाराष्ट्रातला OBC हा त्यांच्याकडे अगदी आशेनं पाहतो आणि म्हणून भुजबळ साहेब इकडं तिकडं काही करणार नाहीत. बरं चला, तो भुजबळ साहेबांचा विषय झाला. दुसरा अडचणीचा विषय धनंजय मुंडे. आता तो धनंजय मुंडे म्हणजे असा विषय झाला आहे की तो पिच्छा सोडत नाही तुमचा. दर 4-5 दिवसांनी कोणतं तरी मोठं प्रकरण येतं. कधी 60 कोटी, 275 कोटी, आज करुणा मुंडे. मुंडेंचं काय करणार तुम्ही अखेरीस? नाही, असं आहे, त्यांच्यावर देशमुखांचं मर्डर, त्याच्यावर त्यांचंच नाव त्यांनीच केलं, हेच त्याचे निर्माते किंवा सर्वसर्वा. पण त्यांनी स्वतःही सांगितलं ना, मी जर तसा त्याच्यात लागेबांधे असेल तर मी स्वतः फासावर जायची माझी तयारी आहे. तसं मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीच्या तेच सांगितलं का जर कोणी असेल तो जर त्याच्यात दोषी आढळला तर त्याला गय केली जाणार नाही, त्याला पक्षातून तात्काळ बडतर्फ केलं जाईल. पण ठीक आहे, चला आता म्हणजे तुम्ही सगळेजण एकच उत्तर देताय. आता त्या म्हणतात पुरावे इतके दमानी आणून देत आहेत, सगळे येत आहेत. आज तर त्यांच्यावर थेटपणे आरोप कोर्टातच झाला, कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं घरगुती स्वरूपाच्या सगळ्या प्रकरणांमध्ये. पण तरी काही कारवाई होत नाही. ठीक आहे, तुम्ही योग्य वेळेला कारवाई करा याची अपेक्षा करूयात. ते गुलाबराव पाटील मागे पण बोलले, आता पण बोलले. ते म्हणतात तुम्ही आल्यामुळे आमचं नुकसान झालं, तुम्ही आल्यामुळे आम्ही 100 आलो असतो, त्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही, अजितदादांमुळे शिवसेना वाढली नाही. हा त्यांचा सातत्यानं आरोप आहे. कसं बघतात का तुम्ही? त्यांना अडचण करून ठेवली? नाही, असं तर काही कुठं झालेलं नाही. कारण जे उमेदवारी देण्यापासून तर अगदी मंत्रिमंडळ स्थापन करेपर्यंत तर पालकमंत्री देईपर्यंत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळं तसा प्रश्न कुठेच उद्भवलेला नाही. पण ते अगोदर पण तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये होता तेव्हाही ते म्हणायचे अजितदादांमुळे अडचण झाली. आता ते देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये तरी म्हणतात अजितदादांमुळे अडचण झाली. काय अडचण म्हणजे तुम्हाला कळलं तर असेल काय अडचण होती? नाही, तसं तर काहीच अडचण नाही आहे. कारण गुलाबराव पाटील साहेबांनीच 2 वेळा सांगितले. बाकीचे जे आहेत, समजा फडणवीस साहेब आहेत किंवा शिंदे साहेब आहेत, प्रत्येकाला असं तर वाटलं असेल ना. आता दादांनाही वाटत असेल किंवा दादांच्याही कार्यकर्त्यांना वाटत असेल आपण स्वतंत्र लढलो असतो तर कदाचित आपले जास्त आले असते. पण जे आलेत ते त्या कामाच्या मोबदल्यात जे त्यांनी महायुती म्हणून काम केलं त्याच्यात असं एवढं मोठं घवघवीत यश आलं आहे तर ते एखाद्या दुसऱ्याने सांगून काही फरक पडणार नाही असं मला वाटतं. पण मग तिच्याने तुमच्या मिठाचा खडा पडत नाही? नाही पडत. आता किती दिवसापूर्वी ते बोलले होते, काही परिणाम झालेला नाही. आता काल बोलले असतील, काही परिणाम होणार नाही. कारण ते सुद्धा एक बोलण्याच्या ह्याच्यात थोडंसं बोलून जातात. मी कधी काही एखादी गोष्ट विनोद म्हणूनही करतो तर बोलून जातो, तसंही ते बोलले असतील असं मला वाटतं. चला, आता विनोदानं तुम्हीच घेताय म्हटल्यानंतर आता काय सांगायचं. जिरवळ साहेब मधल्या काळामध्ये आदिवासींसाठी तुम्ही मोठं आंदोलन केलं. त्या मंत्रालयातून जाळ्यांवर कुदलात, त्याच्यावर तुम्ही सगळं ते जी भरती होती ती थगी थांबवण्याची मागणी केली. तिच्यावर काय झालं आता त्या भरतीचं?
ज्या दिवशी आंदोलन केलं, म्हणजे आंदोलन मी लगेचच आंदोलन केलं असं काही नाही, एक 2-4 वर्षापासून मी सातत्यानं त्याचा प्रयत्न करत होतो, पण ते कुठं त्याचा निर्णय होत नव्हता. आणि थोड्या दिवसांनी आचारसंहिता लागणार आहे असं सगळ्या राज्यभर झालं. जी मुलं आहेत ती बिचारी तिष्ठत होती का पेसाभरती, त्यांच्या एक्झाम झाल्या होत्या, ते मेरिटला आले होते, फक्त त्यांचे आदेश दिले जात नव्हते का जे पालघरमधून काही OBC त्या पेसाच्या विरोधात होते. आणि मग मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब होते, 2-4 वेळा झालं उद्या करू, परवा करू, 4 दिवसांनी करू, पण ते थोडंसं टाळलं जात होतं असं नाही, पण ते कार्यवाही होत नव्हती. म्हणून त्या दिवशी आम्ही 4-5 आमदारांनी ठरवलं का बाबा आता काही ना काही करायचं. म्हणून 1 तारखेला का 2 तारखेला आम्ही कैलासवासी पिचड साहेब त्यांना बोललो का साहेब ह्या असं असं होतं आहे, आपण एक सरकारला अगदी शांततेच्या मार्गाने एक आंदोलन करू. म्हणून पहिल्या दिवशी आम्ही आंदोलन केलं गांधी पुतळ्याच्या समोर. पिचड साहेब स्वतः होते त्या, आणि सगळे बाकीचे आम्ही सगळे आमदार होतो. त्या दिवशी आम्हाला येऊन आश्वासन दिलं, 5 मंत्री आले, आम्हाला घेऊन गेले, शिंदेसाहेबांच्या समोर बसवलं, आणि आज संध्याकाळपर्यंत तुमचा निर्णय करतो असं म्हणून झालं. त्याच्यावर 4-5 दिवस गेले. आम्ही समजू शकलो का ती कुठंतरी ती कायदेशीर बसवण्याच्या दृष्टीनं पुढं जात असेल. आणि त्याच दिवशी कॅबिनेट होती, आम्हाला वाटत होतं की कॅबिनेटवर तो निर्णय आज होणार. म्हणून आम्ही अगोदर भेटलो, तर त्याच्यावर कोणी गांभीर्यानं घेतलं नाही. म्हणून अचानक तो आंदोलनाचा पवित्रा थोडासा जास्तच ओर झाला. पण त्याच रात्री 2:30 वाजेपर्यंत सगळं जे आर तयार होऊन आणि फक्त CM साहेबांच्या सही वाचून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्याच मुलांना कंत्राटी मानधनी पद्धतीनं गव्हर्नमेंटच्या कंत्राटवर मुलांना घेतलं. मुलं समाधानी आहेत. आता आमचं चालू आहे का आता कायम करा. तर कदाचित थर्ड पार्टी कंत्राट राहिला असतं तर भरोसा कमी, पण हे गव्हर्नमेंटचंच कंत्राट आहे, त्याच्यामुळं प्रॉब्लेम येणार नाही. तर जिरवे साहेब, चला आदिवासींसाठी तुम्ही आंदोलन केलं, या ठिकाणी तुम्ही आता अजित पवारांची कास धरली आहे. शरद पवारांशी नंतर कधी संपर्क झाला? कारण त्यांचं तुमच्यावर बरंच प्रेम होतं, त्यांनीच तुम्हाला उपाध्यक्ष केलं होतं. आजही प्रेम आहेच ना त्याच्यामुळं. आणि साहेब आहेत. फक्त आता भेटीला सध्या भेट वगैरे काही माझी झालेली नाही, बोलणं पण नाही कधीच नाही. मुख्यतः राजकारणात 2 दिशा झालेल्या आहेत, पण या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही सातत्यानं वादात अडकते आहे. महायुतीत सर्वात जास्त वादात अडकणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे सध्या. छगन भुजबळांचं प्रकरण असो, मुंडेंचं प्रकरण असो, आणि त्यामुळे यावेळेला तरी अजित पवारांना पक्षासकट स्वतःची प्रतिमा ही स्वच्छ राखण्याचा प्रयत्न करावा लागेल. अन्यथा 2014 पासून किंवा 2014च्या अगोदरही पृथ्वीराज सरकारमध्ये जे काही पक्षाची आणि अजित पवारांची बदनामी पाहायला मिळाली, तशा स्वरूपाचं चित्र उभं राहू शकतं. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या मंत्रिपदासाठी. थँक्यू. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ यांची विशेष मुलाखत तुम्ही पाहिली. आता पुन्हा एकदा आपण राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंना कोर्टानं दोषी ठरवले. धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केली होती. कोर्टानं धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000ची पोटगी देण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या निर्णयावर मंत्री धनंजय मुंडे यांनी बचाव केला आहे. कोर्टाचा निर्णय फक्त आर्थिक स्वरूपाचा आहे. करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवर मी दोषी नाही असं प्रसिद्धीपत्रक मुंडेंनी जारी केले. एखादा मंत्री घरगुती हिंसाचार करत असेल तर धनंजय मुंडेंचा तातडीनं राजीनामा घ्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली. मुंडेंनी निवडणूक आयोगाला देखील खोटी माहिती दिली आहे. आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचं दमानी यांनी म्हटलं. करुणा मुंडेंबद्दल कोर्टानं दिलेला निर्णय हे अभिनंदनीय आहे. एका महिलेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे. त्यांनी दिलेला लढा कौतुकास्पद आहे. फडणवीस यांना सगळं माहिती असताना देखील कानावर ते हात ठेवून का, हा कळीचा मुद्दा आहे असं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.
धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा भरला आहे, त्यांनी तत्काळ राजीनामा द्या अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली. खंडणी प्रकरणातही मुंडेंचीच माणसं आहेत. सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडेचं नाव समोर येतंय. कराड हा मुंडेंचा उजवा हात आहे हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं तृप्ती देसाई म्हणाल्या. त्या निर्णयाचं स्वागत करतो. प्रतिष्ठित व्यक्तीनं आणि संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीनं असं वागणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्या महिलेची भूमिका न्यायालयानं मान्य केली. याचा अर्थ विद्यमान मंत्र्यांनी कौटुंबिक हिंसाचार केलाय असं वडेट्टीवार म्हणाले. तो व्यक्ती मंत्रिपदावर राहणं योग्य नाही असा निशाणा देखील वडेट्टीवारांनी साधलाय. टॉप 5 नंतर पुढची बातमी आता हिंगोली जिल्ह्यातून. चक्क पुरुषांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. शासनाच्या आदेशानंतर चक्क पुरुषांनी स्वतः महिला बालविकास कार्यालयात दाखल होत योजनेतून माघार घेतली आहे. हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील चौघांनी तसा अर्ज देखील दिलेला आहे. पुण्याचा टॉप 5 कडे आपण वळूया. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असताना सरकारनं या योजनेच्या प्रसिद्धीसाठी कोट्यावधींची उधळपट्टी करण्याचा घाट घातलाय. सरकारकडून लाडकीच्या प्रसिद्धीसाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी हा खर्च केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पडताळणीवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठी होती असं कडू म्हणाले. मतं घेऊन पैसे बंद करणं ही फसवणूक आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर टीका केली. या योजनेवरती मतं घेण्याचं काम केलं आणि महिलांना प्रलोभन दिलं, मात्र लाडक्या आता सावत्र झाल्यात अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली. पुण्यात सोमवारपासून लाडक्या बहिणीकडील कारची तपासणी सुरू होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 75,000 बहिणींकडे 4 चाकी असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे तपासणीत महिलांकडे वाहनं आढळल्यास त्यांना योजनेतून रद्द करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याचा आरोप केला जातोय. त्या पार्श्वभूमीवर आणखीन एक योजना बंद असल्याची माहिती समोर येते. आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्याचा सरकारी आदेश रद्द करण्यात आलाय. महायुती सरकारनं या निर्णयासाठी 82 लाखांचा अंदाजित खर्च ठरवला होता, मात्र हा निर्णयच आता रद्द करण्यात आला. उद्धव ठाकरेंनी आता मिशन मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरू केली आहे. मुंबईतले शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ठाकरेंनी ऑनलाईन संवाद साधला. काही जण मुंबई लुटायला आले आहेत, मात्र मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे तयार असल्याचा इशारा त्यांनी दिला. अजित पवारांच्या विधानाकडे वळूया. महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर गोळ्या घालू, 8047 रोखत अजित पवारांचं हे मिश्किल वक्तव्य आहे. महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर गोळ्या घालू असं अजित पवार बोललेले आहेत. फडणवीस आणि अजित पवारांच्या हाती AK-47. बघा बोलकं दृश्य आहे आणि मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली. आम्ही दोघं तर सगळ्यात महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर बघ. आम्ही दोघं तर सगळ्यात महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर बघ. आम्ही दोघं तर सगळ्यात महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर बघ. रोखठोक बोलणारे अजित पवार कधी कधी मिश्किल टिप्पणी करतात आणि एकच हाशा पिकतो. पुढच्या बातमीकडे. याच कार्यक्रमात चाकण औद्योगिक क्षेत्रात निबे उद्योग समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेल्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कंपनीत सायकल स्वारी देखील केलेली आहे. बघा, चाकणमध्ये हा कार्यक्रम होता. सोबत सायकल सोडायची म्हणून फडणवीसांनी सायकल मागे घेतली, मात्र फडणवीसांच्या अगोदर अजितदादांची सायकल मात्र सुसाट सुटली आणि फेरफटका मारून परत देखील आली. या सायकल सवारीत फडणवीस मात्र मागे पडल्याचं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आपण चाकणच्या कार्यक्रमानंतर टॉप 5 बातम्यांकडे वळूया. लोकसभेनंतर राजन साळवी शिंदे गटात येणार होते. मबियाची सत्ता येईल म्हणून ते थांबले, असा दावा शिंदे गटाचे आमदार किरण सामंत यांनी केलाय. मात्र आता साळवी शिंदे गटात आले तर शिंदे निर्णय घेतील तो मान्य असेल, असं सामंतांनी म्हटलंय. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे केसमध्ये ट्विस्ट आला. अक्षयच्या आईवडिलांनी कोर्टाला केस लढू शकत नसल्याचं म्हटलंय. आमच्यावर कुठलाही दबाव नाही, मात्र धावपळ जमत नसल्यानं केस लढू शकत नसल्याचं अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी म्हटलंय. कळवा मुंब्रा दिव्यात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. MIDCच्या जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. कळवा मुंब्रा दिव्यात 24 तास पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं महापालिकेकडून आवाहन करण्यात आलंय. कल्याणमध्ये जुना मच्छी मार्केट परिसरात अनधिकृत पाणी कनेक्शन घेण्यास विरोध करणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. त्यात 2 जणांनी मिळून तरुणाच्या अंगावर तीक्ष्ण हत्यारानं वार केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी सांगली जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी कुस्तीतला वाद मिटवण्यासाठीचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतलाय. सांगलीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांची वादग्रस्त ठरलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती घेण्याचं पैलवान चंद्रहार पाटलांकडून जाहीर करण्यात आलंय. विजेत्या स्पर्धकांना 25 लाखांचं बक्षीस देण्याचं देखील चंद्रहार पाटील यांच्याकडून घोषित करण्यात आलेलं आहे. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे या दोघांची कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून दोघांनाही 25-25 लाख रुपयाचा बक्षीस देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करून ही कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक वाद तयार झालेला आहे की अन्याय झाला किंवा नाही झाला किंवा पंचांची चुकी काय चुकी, ह्या सर्व गोष्टीचा पडदा सांगली शहरामध्ये पाडून संपूर्ण जनतेच्या मनामधला जो संभ्रमावस्था आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झालं. या कार्यक्रमाच्या वेळी सत्कार होत असताना कार्यकर्त्यांनी शिट्ट्या वाजवल्या. त्यावर अजित पवारांचा भडका उडाला आणि मुख्यमंत्र्यांसमोरच अजितदादांनी कार्यकर्त्यांना दम भरला. संजीवराजे नाईक निंबाळकरांची आयकर विभागाकडून 17 तास चौकशी करण्यात आली. फलटणमधील त्यांच्या घरात आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली, तर पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागानं कारवाई केली. संजीवराजे नाईक निंबाळकर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ आहेत. अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेचा राजीनामा दिलेला आहे. संस्थेनंही सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारलाय. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सोलापूरकर अडचणीत आले. पुण्यातील बंड गार्डनमध्ये मोबोज हॉटेल कंपाऊंड परिसरात पालिकेनं कारवाई केली. अतिक्रमण विभागानं मोफत हॉटेल कंपाऊंडमधील अनेक अतिक्रमण हटवलेलं आहे. व्यावसायिक आणि रहिवासी संघटनांचा या कारवाईला विरोध होता, मात्र कोर्टाच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली. पुणे शहरात अवजड वाहनांना 24 तासासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. गंभीर अपघात रोखणं, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश देण्यात आलेत. कंटेनर, ट्रेलर, बल्कर अशा वाहनांचा यात समावेश आहे. मात्र यामधून मुंबई बंगळुरू महामार्ग वगळण्यात आला. नाफेड आणि NCCF कडून गेल्या
खरेदी केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीमध्ये घोटाळ्याचा आरोप होतोय. आता केंद्र सरकारनं कारवाई केली. NCCFशी संबंधित 15 कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलंय. सोबतच 15 कंपन्यांचे व्यवहार केंद्रानं थांबवलेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आल्यानंतर अद्याप पालकमंत्री कोण यावत निश्चित नाही. त्यामुळे नाशिकच्या विकास कामांना फटका बसतोय. आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा नियोजन समितीचा हजारो कोटींचा आराखडा अधांतरी आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक देखील रखडली आहे. परभणी येथून निघालेला मोर्चा नाशिकच्या निफाडमध्ये मोर्चेकरांनी अचानक ठिय्या आंदोलन केलं. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येताच मोर्चेकरांनी घोषणाबाजी केली. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा मोर्चा मुंबईच्या दिशेने जाणार आणि तेथे मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली येथे धडक देणार असं मोर्चेकरांनी जाहीर केलं. नाशिकच्या सिडको परिसरात 3 ते 4 जणांवर एका अज्ञातानं प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर CCTV कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत. हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा त्याचा प्रयत्न होता. विशेष म्हणजे काल याच भागात पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारी उपक्रम राबवला होता. नाशिकच्या सातपूर परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. चक्क एका बंगल्यात बिबट्या शिरला. घरातील लोकांवर आणि कुत्र्यावर बिबट्या हल्ल्याच्या तयारीत होता. मात्र कुत्रा भुंकल्यानं घरातल्यांचे प्राण वाचलेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस? पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू असं धमकी एकाला देण्यात आली होती. आरोपी कृष्णा आंध्रच्या मित्रानं धारूरमधील एका तरुणाला अशी धमकी देत बेदम मारहाण केली. या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेतात. त्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. बीडच्या भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आलाय. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या अनुयायांनी धमकी दिल्याचा आरोप झांजे महाराजांनी केलाय. महंत नामदेव शास्त्री महाराजांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकतेसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संतोष आमले यांच्या मुलानं शहरातील एका हॉटेलमध्ये धुडगूस घातलाय. हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री जेवण द्यायला नकार दिल्यामुळे आमले यांच्या मुलानं 8 ते 10 जणांच्या टोळक्यांनी कर्मचारी आणि मॅनेजरला बेदम मारहाण केली. या घटनेप्रकरणी आता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. बीड शहरात खुलेआम गुंडाराज पाहायला मिळतोय. शहराच्या मोमीनपुरा भागात मारहाणीचा प्रकार समोर आलाय. मोहम्मद राशीद या तरुणावर नजीब खान उस्मान खान यांनी हल्ला केलाय. हॉटेलमध्ये घुसून ही मारहाण केलेली आहे. हा व्हिडिओ समोर आलेला आहे. जुन्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. छावाफेम अभिनेता विकी कौशलनं संभाजीनगरमध्ये घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. त्याने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा अभिषेक केला. त्यानंतर क्रांती चौकातील शिवस्मारकाला अभिवादन केलं. यावेळी त्याला पाहण्यासाठी तरुणाईनं मोठी गर्दी केली होती. आता हवामान विभागाकडून एक महत्त्वाची बातमी आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच आता उन्हाचा चटका वाढताना दिसतोय. तर पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढण्याचा अंदाज आहे. राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्यातल्या बहुतांश भागात किमान तापमान 35 अंशांपर्यंत पोहोचले. महाराष्ट्रात गेल्या 5 दिवसात कोरडं आणि शुष्क हवामान राहणार आहे. तापमानात येत्या 24 तासात वाढ होणार आहे असा देखील वेधशाळेचा अंदाज आहे. पुण्यासह मराठवाडा विदर्भात तापमानात बदल होण्याचा अंदाज आहे. पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती राज्यात दिसते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. बघा काही शहरातील तापमान बघा. चंद्रपूरमध्ये 38.2 अंश सेल्सिअस, सोलापूरमध्ये 37, लातूरमध्ये 36.3, तर पुण्यामध्ये 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कोल्हापूरमध्ये 34.7 अंश, नाशिकमध्ये 32.9, रत्नागिरीत 31.7, तर मुंबईत 27.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे.